वळतोय पुढच्या घडामोडीकडे। राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून विदर्भातील महिलेचं नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून कळते। यवतमाळच्या भाजप नेत्या आरती फुफाटे यांच्या नावाची सध्या चर्चा आहे। आरती फुफाटे यांना उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। बातमी महत्त्वाची। मुंबईतून ठाकरे बंधूंच्या युतीत तणाव आहे। उद्धव ठाकरे यांनी मनसेला दिलेल्या प्रभाग समिती अध्यक्षपदाचा प्रस्ताव राज ठाकरे यांनी नाकारलाय। प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करण्याचा आजचा शेवटचा दिवस आणि उद्या याबाबत मतदान होणार आहे। मनसेनं या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली। उद्धव ठाकरे यांनी दिलेला प्रस्ताव राज ठाकरेंनी स्वीकारला असता तर काही प्रभागांमध्ये मनसेचा प्रभाग समिती अध्यक्ष होऊ शकला असता। ठाकरे बंधूंच्या युतीतील तणावाचा फायदा मुंबई महापालिकेत महायुतीला होण्याची शक्यता आहे। तर प्रभाग समिती अध्यक्षपदाचा उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव राज ठाकरेंनी नाकारलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी घडामोड आहे। आता या निवडणुकीत प्रभाग समिती संदर्भातल्या निवडणुकीत मनसेनं तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याचं सुद्धा कळतंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडनं। दिनेश, ही अत्यंत मोठी आणि महत्त्वाची घडामोड, स्वीकृत नगरसेवकांपाठोपाठची ही आणखी एक तणावाची बाब। होय, महाराष्ट्राच्या राजकारणातली आताची या घडीची सगळ्यात मोठी बातमी असं म्हणता येईल की ठाकरे बंधू युतीत तणाव वाढतो आहे आणि ठाकरे बंधू युती फुटीच्या उंबरठ्यावर आहे का असाही एक मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतो आहे। त्यामागचं कारण असं आहे की उद्धव ठाकरेंनी मनसेला दिलेला प्रभाग समिती अध्यक्ष पदाचा प्रस्ताव राज ठाकरेंनी नाकारलेला आहे। उद्धव ठाकरेंनी मनसेला आपल्या कोट्यातील स्वीकृत नगरसेवक पद देणं टाळल्याने ठाकरे बंधू युतीत मिठाचा खडा पडला आहे। महापालिका निवडणुकीनंतर राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्याशी सलगी वाढवल्यानं उद्धव ठाकरे नाराज असल्याचं म्हटलं जात आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेत मनसेला आपल्या कोट्यातलं एक स्वीकृत नगरसेवक पद देणं टाळलं होतं। मात्र आता प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रभाग समिती अध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी आपल्या निकटवर्तीयांकडून राज ठाकरेंकडे पाठवला होता। मात्र नाराज राज ठाकरेंनी हा प्रस्ताव नाकारल्याचं समजतंय किंवा तशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करण्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि उद्या मतदान होणार आहे। मनसेनं या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे। उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रस्ताव राज ठाकरेंनी स्वीकारला असता तर काही प्रभागात मनसेचा प्रभाग समिती अध्यक्ष होऊ शकला असता। मात्र आता मनसेच्या तटस्थ राहण्याच्या भूमिकेमुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काही ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुद्धा नुकसान होणार आहे। ठाकरे बंधू युतीतील तणावाचा मुंबई महापालिकेत महायुतीला फायदा होण्याची शक्यता जास्त वर्तवली जाते। नक्कीच ही मोठी आणि महत्त्वाची घडामोड। या संदर्भात नेमके काय अपडेट्स येत राहत आहेत तुमच्याकडनं वेळोवेळी जाणून घेऊच। तूर्तास धन्यवाद।